आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्यानिमित्तानं राज्यभरातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत होत आहे। पुण्यातल्या भावे प्राथमिक शाळेमध्ये लहानग्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती। रंगीबेरंगी फुगे लावून शाळेची सजावट करण्यात आली, तसंच विद्यार्थ्यांना वेगवेगळे मुखवटे सुद्धा देण्यात आले होते। 2 महिन्यांच्या सुट्टीनंतर शाळेत आलेल्या अनेकांना आनंद अनावर झाला होता। काही जण अगदी रडतानाही पाहायला मिळाले, कारण अगदी लहान मुलांना खरं तर इतका वेळ घरापासून लांब राहण्याची, आईबाबांपासून दूर राहण्याची सवय नसते। त्याच्यामुळे काही ठिकाणी रडारड सुरू होती। तर ज्यांना आपले मित्रमैत्रिणी खूप दिवसानंतर भेटलेत, त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। चला या इकडे बघायचं सगळ्यांनी। मे महिन्याची मोठी सुट्टी जी आहे ती संपली आहे आणि शाळा आज पुन्हा सुरू झालेली आहे। इथला सगळा माहोल बघूनच तुमच्या लक्षात येईल की ही लहान मुलांची शाळा आहे। आम्ही लहान मुलांची शाळेत आलोय। नक्की कोणाकोणाचे कसे कसे मूड्स आहेत ते बघायला। ही सगळी बच्चे कंपनी आहे माझ्या बरोबर। या सगळ्यांशी बोलणार आहे मी। काय तुझं नाव? श्राव्या श्रीकांत पेंडसे। तुझा ड्रेस कुठे शाळेचा? घरी आहे। का घरी काय? असंच। बर, काय काय केलंय शाळेत यायचं म्हणून? नवीन काय काय घेतलंय? काहीच नाही। तिला काहीच घेतलं नाहीये कोणी आणि त्यामुळे ती असा बाहेरचा ड्रेस घालून आली आहे। युनिफॉर्म तुझं नाव काय? तन्वी योगेश शिंदे। बर, तू काय काय घेतलं शाळेत यायचं म्हणून नवीन? डब्बा सँडल आणि बॉटल। छत्री घेतली का नवीन? नाही। छत्री नाही घेतली? मग पाऊस आला की काय करणार? आम्ही रिक्षात असतो। आम्ही भिजणार। बर, काही मुलं भिजणार आहेत आणि काही जण रिक्षानीच जातात, त्यामुळे पाऊस आला तरी फार काही फरक पडत नाही। बरं, मला सांग तू काय काय घेतलंय शाळेसाठी? ड्रेस आणि अजून? बूट नाही घेतले। बूट नाही घेतले। बरं, आज खाऊ काय काय आणलाय शाळेत? का खाऊ का नाही आणला? डबा नाही दिला? नाही दिला आईने। का नाही दिला? नाही दिला। आणि तू काय काय आणलाय खाऊ? वेफर्स आणले आणि अजून? आणि मी बुंदी आणली। तर राज्यभरातल्या शाळांमध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे। बऱ्याच दिवसानंतर शाळा उघडलेल्या आहेत आणि मुलंही शाळेत पोहोचली आहेत।